एक समाधान वाटेल अशा प्रकारचा निधी पुढच्या वर्षीच्या करता या जिल्हा वार्षिक योजनेचा छत्रपती संभाजीनगरचा दिला जाईल। त्याचबरोबर एकंदरीत जरी खर्च आता 70% झालेला असला तरी पालकमंत्र्यांनी आणि कलेक्टरनी सांगितलं की दादा प्रशासकीय मान्यता बहुतेक सगळ्यात दिलेल्या आहेत, शिवाय कलेक्टर आता नवीनच आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं आणि सगळ्यांचं काम चाललेलं आहे। ते म्हणले लवकरच आम्ही ते बाकीचे पैसे खर्च करू। त्याच्यामध्ये पोलीस आयुक्त सीपींनी इथं सांगितलं, लोहे यांनी शस्त्रागार इमारतीसाठी जुलैच्या बजेटमध्ये आम्हाला निधी द्या। इथली परिस्थिती जरा इमारतीची फार गंभीर आहे। दोन गोष्टीच्या करता आम्ही आजच्या मीटिंगमध्ये निर्णय घेतला। एक तर या पोलीस आयुक्तालयाच्या करता 70 कोटीचं काहीतरी त्यांचं बजेट आहे आणि जिल्हा परिषद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची इमारत बांधकामासाठी आवश्यक निधी मी आत्ताच ताबडतोब इथनंच फोन करून चौकशी केली। ती किंमत बरीच वाढलेली असल्यामुळं EPC जी माझ्याच अध्यक्षतेखाली असती तिथं मला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल। आता तो प्रस्ताव ग्रामविकासकडनं